श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनलमध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, उद्या शनी अमावस्या 23 ऑगस्ट वार शनिवार आणि या दिवशी आलेली आहे श्रावण शनी अमावस्या. या श्रावण अमावस्येचा प्रारंभ 22 ऑगस्टला सकाळी 11:55 होणार आहे आणि समाप्ती जी आहे तर ती 23 ऑगस्टला सकाळी 11:35 समाप्ती होणार आहे. तर उदय तिथीनुसार ही श्रावण अमावस्या शनिवारी साजरी केली जाणार आहे, परंतु या श्रावण अमावस्येचा प्रारंभ शुक्रवारी सकाळी 11:55 होत असल्याने दोन्हीही दिवशी अमावस्येचे जे काही उपाय सेवा ज्या आहेत तर त्या केल्या जाणार आहे. शुक्रवारी जी अमावस्या आलेली आहे तर ती पिठोरी अमावस्या म्हणून ओळखली जाणार आहे आणि या दिवशी पोळा हा सण सुद्धा साजरा केला जातो. त्याचप्रमाणे ही अमावस्या शनिवारी समाप्त होत असून शनिवारी ही तिथी आलेली आहे, म्हणून ही अमावस्या शनी अमावस्या म्हणून ओळखली जाते आणि शनी अमावस्या ही वर्षातील सर्वात मोठी अमावस्या जी आहे तर ती मानली जाते. आणि या दिवशी पवित्र श्रावण महिन्याची सांगता जी आहे तर ती होऊन भाद्रपद हा महिना सुरू होतो आणि म्हणून या श्रावण अमावस्येला म्हणजे शनी अमावस्येला भाद्व स्नान जे आहे तर ते केलं जातं आणि हे भाद्व स्नान खूप विशेष खास महत्वाचं मानलं जातं. या दिवशी अनेक जण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात, परंतु सर्वांनाच पवित्र तीर्थस्थानी किंवा गंगेवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणून घरच्या घरी तुम्हाला उद्या शनी अमावस्येला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने कोणताही शत्रू हा फक्त 2 दिवसात संपेल. तुमची अडलेली कामे जी आहेत तर ती पूर्ण होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. अशी कोणती वस्तू आपल्याला जी आहे तर ती उद्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे, कोणत्या वेळेमध्ये हे भाद्व स्नान करायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर बघा मित्रमैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला उद्या करायचा आहे. उद्या शनिवार आहे आणि शनी अमावस्येच्या दिवशी आपण जर हा उपाय केला तर त्याचे खूप चांगले लाभ जे आहे तर ते आपल्याला मिळत असतात. हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. अमावस्येच्या दिवशी स्नानाला आणि दानाला खास विशेष अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं आणि म्हणून हे जे स्नान आहे तर ते आपल्याला करायचं आहे. शनी अमावस्या ही आपल्या पितरांना समर्पित असते. या दिवशी आपल्या पूर्वजांची सेवा करणे, पिंडदान, तर्पण, नैवेद्य यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर त्या केल्या जातात. त्याचप्रमाणे शनी अमावस्या ही शनी देवाला देखील समर्पित आहे. शनिदेव ज्यांना कर्माचा देवता देखील म्हटलं जातं आणि त्यांना प्रसन्न करणे हे अजिबात सोपे नाही, परंतु या शनी अमावस्येला आपण काही उपाय जर केले तर ते नक्कीच फलदायी ठरतात आणि शनी महाराजांची कृपा देखील आपल्याला प्राप्त होऊ शकते. आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी, दुःख हे देखील दूर होतात. हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तर हा उपाय घरातील प्रत्येक व्यक्तीला करायचा आहे. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही एक वस्तू जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचं आहे. जर तुमच्या घराच्या जवळपास एखादी पवित्र नदी असेल, गंगा असेल तर तिथे जाऊन तुम्ही स्नान करू शकता, परंतु जर तुम्हाला शक्य नसेल तर मग तुम्ही ही एक वस्तू जी आहे तर ती आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. कारण काही दिवसाचं महत्त्व हे खूप जास्त असतं. आपल्या पूर्ण प्रगतीवरती या गोष्टी परिणाम करत असतात आणि अमावस्येच्या दिवशी केलेले उपाय जे आहेत तर ते कधीच फेल जात नाही. जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल, कष्ट आणि मेहनत करूनही तुमच्या कष्टाला, मेहनतीला म्हणावं तसं यश मिळत नसेल, सतत तुम्हाला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागत असेल किंवा तुमची अगदी छोट्या गोष्टीवरून चिडचिड होत असेल. बऱ्याच वेळा काय होतं की आपण काही कामासाठी घरातून बाहेर जातो, बाहेर गेल्यानंतर तिथली जागा चांगली नसते, त्या जागेवरती काहीतरी वाईट गोष्टी घडलेल्या असतात
असतात आणि तिथे गेल्यावरती तिथली नकारात्मक शक्ती जी आहे ती आपल्यामध्ये कॅप्चर होत असते आणि ती नकारात्मक शक्ती घेऊन आपण आपल्या घरामध्ये सुद्धा प्रवेश करत असतो आणि आपल्या घरामध्ये सुद्धा दोष निर्माण होतात आणि आपल्याला सुद्धा नजरबाधा जी आहे तर ती होत असते. आपल्यामध्ये एक नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि म्हणून आयुष्यामध्ये आपल्याला अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, अनेक अडचणींचा सामना करावा लागतो आणि म्हणूनच अमावस्येला स्नानाला महत्त्व जे आहे तर ते दिलं जातं. त्याचप्रमाणे तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल, शत्रू हा तुमच्या घराजवळचा आहे किंवा बाहेरचा शत्रू आहे, शत्रूंचे नाव तुम्हाला माहीत आहे, शत्रू हा समोरून तुमच्यावरती वार करत आहे, समोरून तुम्हाला त्रास देत असेल किंवा गुप्त वार तुमच्यावरती करत असेल, शत्रूमुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडचणी येत असतील, तुमची महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल, शत्रूमुळे तुमचं नुकसान होत असेल, तर असा शत्रू सुद्धा या उपायाने दूर होत असतो. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या शनिवार आहे, सकाळी लवकर उठायचं आहे, स्नान तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावरती उठून करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करायचा आहे. सकाळी 4:30 वाजल्यापासून ते 6:30 वाजेपर्यंत हा उपाय जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. ज्यांना शक्य नाही त्यांनी जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे त्यावेळी तुम्हाला या वस्तू ज्या आहेत तर त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे. सकाळी उठल्यानंतर सर्वप्रथम आंघोळीचं पाणी काढायचं आहे. हे पाणी शक्यतो तुम्हाला कोमट पाणी घ्यायचं आहे किंवा गरम घेतलं तरी देखील चालणार आहे. पाण्यामध्ये तुम्हाला सगळ्या वस्तू महत्त्वाच्या आहेत. पहिली वस्तू टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल. बघा, आपण पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करू शकत नाही, परंतु थोडंसं गंगाजल हे आंघोळीच्या पाण्यामध्ये नक्की टाका, जेणेकरून आपल्याला पवित्र नदीवरती किंवा गंगेवरती स्नान केल्याचं पुण्यफळ जे आहे तर ते मिळेल. गंगाजल हे जितकं पवित्र मानलं जातं तसंच आपलं शरीर हे सुद्धा पवित्र होत असतं, मन पवित्र होत असतं. म्हणून थोडंसं गंगाजल जे आहे तर ते तुम्हाला टाकायचं आहे. तुमच्या घरामध्ये एखाद्या पवित्र नदीचं गंगेचं पाणी असेल तर ते सुद्धा तुम्ही टाकू शकता. नसेल तर जिथे कुठे पूजेचं साहित्य मिळते तिथे तुम्हाला गंगाजलची बॉटल जी आहे तर ती मिळून जाईल, तिथून तुम्ही आणा आणि त्यातील थोडंसं गंगाजल हे आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका. यानंतर तुम्हाला समोरची वस्तू टाकायची आहे ते म्हणजे काळे तीळ. काळे तीळ हे शनी अमावस्या आहे आणि या दिवशी तिळाला खूप खास विशेष महत्त्व असतं. जर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून स्नान केलं तर कितीही प्रखर पितृदोष जो आहे तर तो दूर होतो. राहू केतू शनीचा वाईट प्रभाव असेल तर तो सुद्धा निघून जातो. त्यामुळे चिमूटभर काळे तीळ हे तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचे आहे. सोबतच तुम्हाला खडे मीठ जे असतं, समुद्री मीठ, तर ते देखील टाकायचं आहे. खडे मीठ हे नकारात्मकता दूर करण्यासाठी खूप प्रभावी मानलं जातं. जर आपल्यामध्ये काही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती नष्ट होत असते आणि सोबतच तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद देखील आवर्जून टाकायची आहे. हळद ही माता लक्ष्मीला अत्यंत खूप प्रिय आहे आणि अमावस्या तिथी ही माता लक्ष्मीला देखील समर्पित असते. हळद टाकून आपण स्नान केलं तर माता लक्ष्मीची कृपा आपल्यावरती होत असते. आपल्याला आर्थिक समस्या ज्या आहेत तर त्या जास्त प्रमाणात जाणवत नाही. म्हणून थोडीशी हळद तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. स्नान करत असताना हर हर गंगे या मंत्राचा जप करायचा आहे किंवा ओम नमः शिवाय किंवा रामकृष्ण हरी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप तुम्ही करू शकता. स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करा. शक्यतो पांढऱ्या रंगाचे कपडे या दिवशी परिधान करावे. नसेल तर तुम्ही कोणत्याही रंगाचे कपडे परिधान करू शकता. यानंतर तुम्हाला एक तांब्याचा लोटा पाणी भरून घ्यायचा आहे किंवा स्टीलचा लोटा घेतला तरी देखील चालणार आहे. त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे आणि थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे. एक त्यामध्ये तुम्हाला फूल टाकायचं आहे आणि हे पाणी, हे जल जे आहे तर तुमच्या दोन्ही हाताने तुम्हाला दक्षिण दिशेला अर्पण करायचं आहे. दक्षिण दिशा ही आपल्या पूर्वजांची दिशा मानली जाते. या दिशेला जल अर्पण केलं तर आपल्या कुंडलीतला पितृदोष हा कमी होतो, पितृ प्रसन्न होतात आणि आपल्या घराला, आपल्या कुटुंबाला भरभरून सुखी संसाराचे आशीर्वाद जे आहेत तर ते आपले पितर देत असतात. म्हणून पितरांना जल तुम्हाला आवर्जून अर्पण करायचं आहे. दक्षिण दिशेकडे तोंड करून हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर शनिवार हा शनिदेवाला आणि मारुती रायाला समर्पित असणारा दिवस आहे. म्हणून या दिवशी तुम्हाला मारुती रायाला म्हणजे हनुमान रायांना किंवा शनिदेवाला रुईच्या पानाची माळ ही आवर्जून घालायची आहे. यामुळे सर्व संकट, अडचणी, अडथळे जे आहेत तर ते दूर होतात. आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळतं आणि आपली उत्तरोत्तर प्रगती व्हायला सुरुवात होते.
म्हणून तुम्ही मारुतीला किंवा शनिदेवाला रुईच्या पानांची फुलाची माळ जी आहे तर ती अर्पण करा. सोबतच थोडेसे काळे अख्खे उडीद जे आहेत आणि काळे तीळ सुद्धा तुम्ही अर्पण करू शकता. त्याचप्रमाणे या अमावस्येच्या दिवशी तुम्हाला एक खूप महत्त्वाची गोष्ट ध्यानात घ्यायची आहे की म्हणजे या दिवशी तुम्हाला चुकूनही परान्न जे आहे तर ते घ्यायचं नाही. म्हणजे दुसऱ्याच्या घरचं अन्न जे आहे तर ते ग्रहण करायचं नाही. कारण अमावस्येच्या दिवशी परान्न जे आहे तर ते खाल्लं जात नाही. आज बघा शुक्रवार पिठोरी अमावस्या आहे तर आज सुद्धा तुम्ही परान्न घेऊ नका आणि उद्या सुद्धा तुम्हाला परान्न जे आहे तर ते घ्यायचं नाही. या दिवशी जर तुम्ही कोणी मिठाई आणून दिली, पेढा आणून दिला, जसं की बर्फी आणून दिली तर ते ही जी मिठाई आहे तर ती तुम्हाला अजिबात खायची नाही. शक्यतो कुणाकडनंही तुम्ही घेऊच नका. कारण अमावस्येच्या दिवशी तांत्रिक क्रिया ज्या आहेत ना तर त्या खूप मोठ्या प्रमाणात केल्या जातात आणि या तांत्रिक क्रिया खास करून मिठाईमधून केल्या जात असतात. म्हणजे गोड पदार्थामधून केल्या जातात. म्हणून तुम्हाला चुकूनही अनोळखी व्यक्ती असेल किंवा तुमच्या जवळची व्यक्ती आहे त्या व्यक्तींकडनं तुम्हाला ही मिठाई पांढऱ्या रंगाची किंवा कोणत्याही रंगाची जी मिठाई आहे तर ती तुम्हाला घ्यायची नाही आणि खायची देखील नाही. तिचं सेवन करायचं नाही. ती तुम्हाला एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायची आहे. तर ही एक खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ध्यानात ठेवायची आहे. बऱ्याच वेळा बघा आपल्या आयुष्यामध्ये काही कारण नसतानाही अडचणी अडथळे येत असतात. आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही चांगल्या गोष्टी सुरू असतात तर त्या बिघडू लागतात आणि घरामध्ये सुद्धा अडचणी यायला सुरुवात होते. म्हणून तुम्हाला चुकूनही या दिवशी परान्न जे आहे किंवा कोणी दिलेली मिठाई जी आहे तर ती चुकूनही घ्यायची नाही आणि खायची नाही. याच अमावस्येला नाही तर प्रत्येक महिन्यामध्ये येणाऱ्या अमावस्येला, पौर्णिमेला ही एक महत्त्वाची गोष्ट जी आहे तर ती आवर्जून लक्षात ठेवायची आहे. त्याचबरोबर या दिवशी म्हणजेच उद्या शनिवारी घरामध्ये हनुमान चालीसेचा एक तरी पाठ तुम्ही आवर्जून करा. घरामध्ये तुम्ही उद्या हनुमान चालीसा पाठ केला तर तुमच्या घरातील सर्व संकट, अडचणी, अडथळे हे दूर होतील. त्याचप्रमाणे या दिवशी तुम्हाला संध्याकाळी थोडीशी पिवळी मोहरी आपल्या हातामध्ये घ्यायची आहे आणि देवघरासमोर दिवा लावून आसनावरती बसायचं आहे आणि 11 वेळा वल्गा सुक्तम पठण करायचं आहे. 11 वेळा कालभैरवाष्टकम पठण करायचं आहे आणि यानंतर ही पिवळी मोहरी जी आहे ना तर ती तुमच्या संपूर्ण घरामध्ये तुम्हाला टाकायची आहे. कानाकोपऱ्यामध्ये टाकायची. यामुळे आपल्या घरामध्ये असणारी इडापिडा, नकारात्मक ऊर्जा, वाईट शक्ती, जी काही दोष आहेत तर ते निघून जातात आणि आपल्या घराची, मुलांची, पतीची प्रगती व्हायला सुरुवात होते. किंवा आपल्या घराला कोणी काही बाधा केलेली असेल तर ती सुद्धा नष्ट होते. म्हणून हा एक उपाय तुम्हाला उद्या संध्याकाळी आवर्जून करायचा आहे. तर सांगितल्याप्रमाणे आवर्जून नक्की उद्याच्या दिवशी उपाय करण्याचा प्रयत्न करा. तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.